साईज सेम आहे बघा आणि एकसारखं सेटिंग झालेलं आहे त्यामुळं माल कसा दिसतो झाडे भरून दिसते पूर्ण बरोबर की नाही बघा नाही झाड किती बरोबर बरोबर या आता हे बघा किती झाडे साधारण 100 फळं तर आरामशीर असतील सर बरोबर की नाही कमी केलेले आहेत फळं तरी पण कमी केलं किती वेळा तोडले दोनदा जोडले खालपासून साईज वरपर्यंत एकसारखी बरोबर का नाही आणि प्रॉपर आहे आता साधारण माझ्या मते 150 200 250 250 पर्यंत माल आहे पण 100च्या वर आहे सर्व 100च्या वर आहे बरोबर का नाही बरं तुमच्या बागेत तेल आहे का किती प्रमाण तेलाचं तेलाचं प्रमाण भरपूर होतं गेल्या वर्षी आता पण औंदा कमी आहे पण तरी आहे या बागेत दिसतोय कुठं नाही हा त्याच्यावरून हे टाकलेलं क्रॉप करून टाकले तुम्ही पण तरी सुद्धा तेल आहे त्याच्यामुळं कमी झाला 4 वर्षाचा बाग हा ना म्हणजे क्रॉप कोर टाकले सगळ्या गोष्टी केल्या तरी तेल आहे याच्यावरती काहीच नाही आणि तेलही नाही नमस्कार तुमचा एक परिचय काय का शहाजी मोहाडीचं गाव पिंपळवाडी स्वतःवाडी त्याला कोणतं येतात आपलं सर्वांना आईल्यानगर बरोबर आज छान असा पाऊस पडतोय बरोबर नाही आणि तुमच्या बागेमध्ये उभं आहे आपण सर आज तारीख किती 15 जुलै 2026 बरोबर नाही किती वर्षाला सर हा बाग पहिल्याच वर्षाला किती वर्षात झाड असतात म्हणजे झाडाचं वय किती आज आता वय तरी 2 वर्षाला 1 महिना म्हणजे 23 महिन्याचे झाड ऑगस्ट महिन्यात या 23 महिन्यात या झाडांचा प्रवास कसा केलेला आहे तुम्ही म्हणजे झाडाला काय दिलं सरांनी काय सांगितलं कसं वापरलं काळाने सरांनी जसं आपल्याला दिलं ना हां ऑर्गॅनिक ते सगळं ऑर्गॅनिक काय एसबीटी हां खतांची बेसड रेस्टला झाड आले होते आपल्याला बरं हां रेस्टला झाड म्हणजे खूप लहान होती ते वेळेस त्यांची धरायची तयारी होती बरं, आपण धरायचे बरोबर धरलेली म्हणलं बागले लहान आहे झाडांची इमारत बनलेली नाही बरोबर आपण रेस्टचं काम करू आपण त्यांना रेस्टला आहे ना 80-20चा फॉर्म्युला वापरला येस 80% एसबीटीचं ऑर्गॅनिक आणि 20% केमिकल बरोबर ते केल्यानंतर स्प्रे बी केले आपण रेस्ट मधले फ्रूट क्रॉप कॉम्बी वगैरे असं नाही का बरोबर मग बाग धरताना मात्र पूर्ण एसबीटीचा बेस केलेला बाग धरताना केमिकल नाही काहीच वापर नाही त्यामध्ये जे समजा आपण रासायनिक 20% देत होतो त्याच्यावेळी काय दिलं बायो एनपीके बायो पोटॅश सेफ्टिक्रोम कार्बन हे वापरले त्याच्यात तर बरोबर आहे का ते बरोबर आणि रिझल्ट एक नंबर किती माल आहे झाडावर मालाला 80-90 100च्या आसपास आहे आणि कमी केले ते एकदा तरी कमी केले म्हणजे कमी करून 90-100 जे आहे हा आणि साईज बघा ना प्रॉपर बघितलं सर्व मला खालपासून साईज वरपर्यंत एकसारखी बरोबर का नाही आणि प्रॉपर आहे आता साधारण माझ्या मते 150 200 250 250 पर्यंत माल आहे पण 100च्या वर आहे सर्व 100च्या वर आहे बरोबर का नाही पूर्ण झाडं किती सर पूर्ण 420 झाडे 420 झाडे आता 420 झाडात पहिल्याच वर्षी एवढा मोठा माल आहे म्हणजे एवढं सुंदर बाग बसलेले आणि प्रत्येक झाड फुल भरलेले वर असू दे किंवा खाली असू दे बरोबर का नाही जागेवरच्या ज्या बागा आहेत का त्या बागेंचे तेले आलेले आहेत बरोबर आपल्या परिसरात तेल आहे म्हणजे परिसरात तेले आहे हा आपल्या बागेला आतापर्यंत तेल नाही काहीच नाही काहीच एवढं वातावरण खराब असताना नाही किती दिवसात फरक वाटतो लिक्विड सोडल्यानंतर लिक्विड सोडल्यानंतर 7-8 दिवसात लगेच रिपोर्ट दिसतो म्हणजे जे इथून मागं तुम्ही वॉटर सोलेबल वापरत होता त्याच्यावेळी आपण डायव्हर्ट करून आपण बायो एनपीके वापर राहिले बरोबर फरक कसा वाटतो दोन्ही फरक आहे ना ऑर्गॅनिकचं मला भरपूर चांगलं आणि इथून मग डाळिंब अनुभव किती वर्षाचा होता की पहिल्याच वर्षी नाही पहिलं जे आपला म्हणजे काहीच अनुभव नाही अनुभव फक्त जे सर सांगतील त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि हो. काम चालू आहे बरं नाही मध्ये एक प्रॉब्लेम झाला ना काहीतरी बोर्ड मारला होता बरं हा जवळजवळ 2% बोर्ड घेतला होता बागेवरती अच्छा ह्याच बागेवर ह्याच बागेवरती बाग आहे ना पूर्ण ट्रेस मध्ये गेली एकदम बरोबर जाणारच असं बाग आता आहे ना असं लेअर झालता बोर्डचा चुनाचा पूर्ण चुना हिरवा लेअर आणि ते बाग आहे ना ट्रेस मध्ये चालली होती मग आपण काय केलं यांना 2 लिटर एनर्जी बुस्टर दिलं 1.5 लिटर खालून दिलं स्प्रेला 500 मिली वापरलं आणि दुधाचा एक स्प्रे घेतला होता तेवढं परत रिकवर झालं बरं एनर्जी बुस्टर मारल्यानंतर काय वाटलं तुम्हाला एनर्जी बुस्टर मारल्यामुळे बोर्डच आहे ना पूर्ण न्यूट्रल झालं आणि किती दिवस म्हणजे किती वेळेमध्ये साधारण
10 दिवसात पूर्ण बाग कव्हर झाली. हो, पूर्ण. म्हणजे ती बाग ट्रेस मध्ये गेली होती, तर जी ट्रेस मधून बाहेर आली त्याचं चित्र दिसते आपल्याला. हो. शूट लगेच वाढलेले, चालू झालं. बरोबर ना. आता इथं जर बघितलं बघा, इथं थोडंसं कॉर्च मारले बघा, हे जर पानं बघितले तर हे सगळे त्याच बोर्डचे इफेक्ट आहे, बरोबर नाही. बोर्ड हो, हा बघा अजून बोर्डचं त्याच्यावरती लेअर आहे, बरोबर नाही. आणि एवढं हे करून फक्त एक स्प्रे मध्ये आपण कव्हर झालं. कव्हर झालेलं आहे बघा. हो. परिसरामध्ये पूर्ण बागेत म्हणजे परिसरात तेल आहे सर तुमच्या, हो, बरोबर. आहे, आहे. तर आपले भरपूर शेतकरी जे आपले SBT वापरतात हम्म. त्या बागेंची काय कंडिशन आहे? SBT ज्या बागेला वापरलं त्या बागेला केल्या नाही, बरोबर ना. म्हणजे आतापर्यंत तरी नाही. नाहीये हा, एवढं वातावरण खराब होतं ना, होतं. त्याच्यात पण आपण काय करतो, SBT डोस जरी दिला हम्म. तरी लिक्विडचे ग्रेड सगळे आपल्याच वापरतो. हो, अशा बागेला 100% नाही केल्या. म्हणजे ज्या बायो NPK आपण देऊ राहिलो हो. ते 100% हो, तेलमुक्त आहे. तेलमुक्त आहे. आणि काय नाव तुमचं? ते चलते आमची चुलते का? नाव सांगा ना. साहेबराव आबाजी कुठा. तुमच्याकडे किती बाग आहे? आमच्याकडे 2 एकर वाढ 2 एकर बाग आहे. बरं, तुमच्या बागेत तेल आहे का? आहे ना. किती प्रमाण तेल आहे? तेलाचं प्रमाण भरपूर होतं गेल्या वर्षी, आता पण औंधा कमी आहे. आहे, पण तरी आहे. आहे या बागेत दिसतोय कुठं? नाही हा? त्याच्यावरून हे टाकलेलं क्रॉप कोर टाकले तुम्ही, पण तरी सुद्धा तेल आहे. त्याच्यामुळे कमी झाला. हा. 4 वर्षाचा बाग हा ना, जुना म्हणजे क्रॉप कोर टाकले, सगळ्या गोष्टी केल्या तरी तेल आहे. आहे, याच्यावरती काहीच नाही काहीच नाही. आणि तेलही नाही, बरोबर आहे ना. आहे. दिसतो ना तेल लगेच, नाही नाही. बरोबर नाही. म्हणजे ते जे करतात ते योग्य आहे का अयोग्य आहे, चूक आहे का बरोबर आहे? त्यांनी जी ट्रीटमेंट करताय नाही, हे बरोबर आहे. बरोबर आहे ना. तुमचा स्वतःचा अनुभव काय, म्हणजे स्वतःच मन काय म्हणते या गोष्टी? ऑर्गॅनिक आहे ना, त्याचा भरपूर आहे ना, म्हणजे ते- चांगला रिझल्ट भेटला. मिस्टेक काय म्हणजे काय झाली, इथून पुढचं आहे ना, फळ आहे ना, हा, हा. फळ एकसारखं पोचलंय. ये ना, हा एकसारखं म्हणजे फळ एकसारखं दिसतंय. एकसारखं तुमच्या दिसतंय. बागेत दिसतंय का असं? आमचे फळ मोठे झालेले नाही, पण एकसारखे आहे का असे का लहान काय मोठे? माग माग फुटलेत ना, हा हा. काय पहिल्यांदा फुटले नंतर काय फुटले, आपण याच्यात तसं नाहीये, तसं नाही. आता एकसारखा माल. कळाने सर तुम्हाला मार्गदर्शन करतात, काय वाटतं त्यांच्याबद्दल? काळाने काय मी मार्गदर्शन केलं ते- म्हणून हे दिवस पाहायला मिळाले. नाही, ते त्यांचे म्हणले कष्ट होते. बी कष्ट आहे. हे बघा, त्यांनी नुसतं सांगितलं कष्ट आहे. आणि त्यांनी पहिल्या नंतर- दिवशी सांगितलं होतं, हो, आमच्याकडे यायचं ना, सांगितलेलं सर्व गोष्टी हा. करायच्या. मनापासून आहे. हो. हा, मनापासून या. हा, होऊ द्या 1-2 दिवस लेट होईल, त्याबद्दल काही नाही, पण जे करायचं ना ते ते- प्रॉपर करा. हा. म्हणजे असं हा शेंड्याचाच माल आहे बघा. हं? आणि एकदम द्राक्ष आणून लागलाय ना, कसं वाटतंय? म्हणजे एक अनुभव आणि समोरचं चित्र एकदम सुंदर आहे, बरोबर की नाही? आता हे झाड किती बारीक आहे, हा, पण माल साईज कशी एकच नंबर. म्हणजे अगदी ही जी साईज आहे हा. आणि ही जी साईज आहे सेम आहे हा. बघा, आणि एकसारखं सेटिंग झालेलं हा, आहे, त्यामुळं एकसारखं. माल कसा दिसतो, झाडे भरून दिसते पूर्ण, बरोबर की नाही? बघा ना हे झाड किती बरोबर. बरोबर. या आता हे बघा किती झाडे, साधारण 100 फळं तर आरामशीर असतील सर, बरोबर की नाही? आहेत ना, कमी केलेले आहेत फळं तरी पण. तरी कमी केलं का? कमी करून किती वेळा तोडले? दोनदा जोडले ना. दोनदा तोडले ना? हा. हीच माहिती आपल्या शेतकरी मित्रांना तुमच्याकडून ऐकायची, तर तुमचं एक नाव नंबर सांगा पुन्हा. शहाजी मारुती कुठा किंवा पिसा कोतावाडी. हं. कॉन्टॅक्ट नंबर 9021067173. बरोबर की नाही सर? इथं मार्गदर्शन करता बेलवंडीचं पूर्ण नगर ची जी धुरा आहे, हे भीष्म पितामह आहे आमच्यावाली, आणि नगरची जी धुरा आहे ती आम्ही कळाने सरांकडे दिलेली आहे. म्हणजे सर तुमचं एक नाव आणि नंबर सांगा. शॉपचं नाव आहे त्रिस्वामी ॲग्रो, बेलवंडी हायस्कूलच्या समोर शॉप आहे. मोबाईल नंबर 9730144141. बरोबर नाही? म्हणजे खर्च तिथे पण झालाय आपला, झालं ना, इकडेही पण झालाय, हा. पण आपल्या खर्चाचा मोबदला किंवा खर्चापासून जे रिटर्न मिळायला हा. पाहिजे, जे टाकले त्यापासून रिटर्न मिळायला पाहिजे, मिळायला तर पाहिजे. याच्यातून 100% मिळालं ना, आपल्याच्यात थोडंसं कमी कमी मिळालं, मिळालं. म्हणजे आपल्याला रिझल्ट थोडेसे कमी. कमी आहे. तर 100% पुढल्या वर्षी तुम्ही आता स्वतः अनुभव घेतलाय, स्वतः बघताय रिझल्ट, तर कळाने सरांचा अनुभव घ्या, कळाने सरांना बोलवा आणि एकदा तुमच्या बागेत सुद्धा हा प्रयोग SBTचा करा. खूप बरोबर नाही का काय? धन्यवाद. धन्यवाद.